शेवटी आपल्याला जी भीती वाटत होती तेच झालं। त्या भिंगारड्याच्या केसमध्ये पोलिसांनी चौकशीसाठी विक्रमला रिमांडमध्ये घेतलंय। विक्रमने आपल्याला काहीच सांगितलं नाही। मी त्याला फोनही करत होते, तो फोनच उचलत नाहीये। त्याचा फोन पोलिसांच्या ताब्यात आहे। कुणाचं पत्र आहे? अगं पोलीस मुख्यालयातून आलाय, माझ्या पोस्टिंगचं। काय कुठे झालं पोस्टिंग? काका सुदैवाने ह्या शहरात झालंय। कधी हजर व्हायचंय? अगं परवाच हजर व्हायचंय। आणि आई ह्या शहरात असल्यामुळे देऊला मला वेळप्रसंगी मदतही करता येईल ना? स्वतःची लायकी नसताना आमच्याशी स्पर्धा करायला निघालास तू। टुगेदर कमिंग विथ विक्रम इज पार्ट ऑफ बिझनेस। तिच्याबरोबर पार्टनरशिप करणं हा बिझनेसचा भाग होता रणवीर राजे शिर्के साहेब। नाही लिंगप्पा, तू आमची संपत्ती हडप करायला निघाला होतास, आमचे शेअर्स घ्यायला निघाला होतास। आमचे शेअर्स विकत घेण्यापूर्वी ते विकत घेण्याची आपली लायकी आहे की नाही याचा तरी विचार करायचास। आमचे शेअर्स आम्ही परत मिळवले आणि तुला तुझी जागा दाखवून दिली। देवने चांगला वकील पाहिलाय ना, मग हे बघ ते प्रयत्न करतील विक्रमच्या जामिनासाठी आणि होईल विक्रमचा जामीन। तू नको काळजी करूस। रणवीर राजे आणि साईमांनी माझी काय किंमत ठरवलेली आहे माहित नाही, पण आज जेव्हा मी माझी खरी किंमत त्यांना सांगेन तेव्हा राजे शिर्के असूनही त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल। आम्हाला आताच अशी खबर मिळालेली आहे की प्रकाश भिंगारडे यांच्या खुनामध्ये विक्रमादित्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। बघा, सत्य कधीही लपून राहत नाही। सत्य कधीही घडत नसतो, पण विक्रमादित्यांचा खुनामध्ये हात आहे हे सत्य आहे की ते निर्दोष आहेत हे सत्य आहे। बघा, मी तुम्हाला सांगितलं की प्रकाश भिंगारडेचा खून का केलास? त्या भिंगारडेचा खून आम्ही केला नाहीये। तुझ्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवायचा? ठेवायला लागेल, कारण हे आम्ही सांगतो। तुम्ही विनाकारण आमच्यावर संशय घेतो। विनाकारण नाही, कारण सबळ आहे आणि ते तुलाही माहिती आहे। आम्हाला असं वाटतं या प्रकरणात आम्हाला मुद्दामहून कोणीतरी गोवण्याचा प्रयत्न करते। तुझा कोणावर संशय? फक्त नाव सांग। तुला काय हवंय ते बिंदास माग, आम्ही तुला द्यायला तयार आहोत। सिक्युरिटी म्हणून मी जे काही मागणार आहे त्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका। अजिबात नाही। खरं तर तू राजे शिर्के घराण्याकरता जे काही करतेस त्याला मोल नाही। तुला काय पाहिजे ते माग, आम्ही मनापासून देऊ। साईमा, माझ्या बाळाच्या बदल्यात मला राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे 10% शेअर्स हवे। राजे शिर्केंच्या एकूण प्रॉपर्टीपैकी 25%चा हिस्सा हवा आणि राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये नॉन रिटायरिंग MD ची पोस्ट हवी। नताशा, तुला पाहिजे ती सिक्युरिटी तू पैशांच्या रूपात माग, शिवाय तुझ्या खर्चांची जबाबदारी पण घेऊ। हो, हे सगळं तुम्हाला मला द्यावंसं वाटतं, पण जे मी मागितलं त्याबद्दल काय? आम्ही तुला राजे शिर्केंचे शेअर्स आणि प्रॉपर्टीतला हिस्सा अजिबात देऊ शकत नाही। खूप विचार करून मी सगळं मागितलं। हवं तर तुम्ही मी केलेल्या मागण्यांवर नव्याने विचार करा। जामिनाचं काय झालं? काळजी करण्याचं कारण नाही, विक्रमादित्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। तुला जो काही मोकळा वेळ मिळेल ना त्याचा वापर स्वतःच्या विरोधातले पुरावे मिटवण्यासाठी अजिबात करायचा नाही।